तर बघा काय पत्रकाच्यात काय म्हटलेलं आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत. आणि पत्रक आहे सांगली जिल्हा परिषद सांगली प्राथमिक विभाग. उपरोक्त विषयानुसार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याकरता वरील संदर्भ क्रमांक 1च्या पत्राने सूचित करण्यात आले. सदर पत्र पात्रित केले असून त्यामध्ये नमूद मार्गदर्शक सूचना व नियमावलीचं अवलोकन करावं. सदर विषयान्वयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या गटाकडील रिक्त पदापैकी कंत्राटी शिक्षक भरती कामी आवश्यक पदांना व संदर्भ क्रमांक 1 पत्रामधील नियम व अटींना आपल्या स्तरावरून प्रसिद्धी द्यावी. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदावर कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीकामी इच्छुक असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त करून घेण्यात यावे. सदर अर्जांची पडताळणी करून त्यामध्ये नमुन्यातील माहिती आपले शिफारस व कागदपत्रासह या कार्यालयास सादर करण्याबाबत आपणास संदर्भ क्रमांक 2 अन्वये कळवण्यात आले. त्या अनुषंगाने आज अखेर कोणत्याही गटाने विहित नमुन्यातील अहवाल व या कार्यालयास सादर करण्यात आले नाही, तरी सदर पत्रासोबत जोडण्यात आले नमुना अ व ब नुसार आपल्या गटाकडील अहवाल 4 जुलै 2023 रोजीपर्यंत खाजदूतामार्फत कार्यालयास सादर करावी. तसेच या मेल ID सॉफ्ट कॉपीद्वारे सादर करावी. उपरोक्त कारवाईस कालमर्यादा विहित केल्याने आपल्या स्तरावरून कोणते दिरंगाई अथवा टाळाटाळ करता येणार याची नोंद घ्यावी. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता सांगली जिल्हा परिषदेने सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर शिक्षक भरती सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती समजली असेल, व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.